नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अध्यापक महाविद्यालय. माझे नाव मनीषा. विषय मराठी. इयत्ता इयत्ता 6वी. इयत्ता 7वी. प्रस्तावना. विद्यार्थी मित्रांनो, अंधार हा केवळ प्रकाशाचा अभाव नसून तो अनेकदा माणसाच्या मनात शंका व अंधश्रद्धा निर्माण होते. अज्ञानामुळे साध्य गोष्टी भयानक वाटू लागतात. अंधारामुळे निर्माण होणाऱ्या भीतीचे आणि त्यामागच्या मागे मानसिकतेचे प्रभावी चित्रण केले आहे. आज आपण भीतीवर आधारित पाठ गचक अंधारी हा पाठ अभ्यासणार आहोत. गचक अंधारी एक काल्पनिक विनोदी कथा आणि जेथे गचक अंधारी नावाचे अनोळखी भयानक दिसणारे जनावर जंगलात राहत होते आणि लोक त्याला घाबरत. या कथेतून भीती आणि अंधश्रद्धा यावर आधारित गैरसमज दूर करणे तसेच विनोदी आणि कल्पनाशक्तीतून सत्य परिस्थितीचा सामना करायला शिकवणे. पाठाचे प्रकट वाचन करूया. एका गावात सदा व सखू नावाचे जोडपे राहत होते. त्यांना गजानन नावाचा मुलगा होता. त्याला त्याचा गाडगी मडकी करण्याचा धंदा होता. भाजलेली मडकी सदा पंचक्रोशीतील गावातल्या बाजारात विकायला नेई. गाढवाच्या पाठीवर मडकी ठेवून तो हाकलत हाकलत तो बाजाराला जायचा आणि येताना त्याच्या पाठीवरून बसून यायचा. कधी कधी एखाद्याला बाजारात मडकी शिल्लक राहत असे. तो पुण्या ओळखीच्या घरी जायचा. सदाचे व्यवस्थित चालले होते. आठवड्यातून 2-3दा आपले वडील कुठेतरी बाजारात जातात हे लहानग्या गजाननला कळू लागले होते. वडिलांबरोबर बाजारात जाण्यासाठी आता तो सारखा हट्ट करू लागला होता. दरवेळी त्याची समजूत घालता घालता सदा व सखू मेटाकुटीला येत असत. एके दिवशी सदाला मडकी विकायला शेजारच्या गावात जायचे होते. भल्या पहाटे उठून सखूने भाकरी थापल्या, शिदोरी बांधून दिली. यावेळी गजा गाढ झोपला होता. सदाला ज्या बाजारात जायचे होते तेथे मागची मडकी शिल्लक होती. त्याने ती ओळखीच्या घरी ठेवली होती. त्यामुळे त्याला फक्त गाढवावर बसून जायचे होते. त्याने गाढव रात्री गावात चरायला सोडले होते. ते शोधले आणि त्यावर बसले की परस्पर निघायचे या बेताने सदाने आवरले. अंगणातल्या चपला पायात सरकवल्या. तो बाहेर पडणारच तो गजाला नेमकी जाग आली. आता आपण एक सदा आणि सखू नावाचे एक जोडपे गावात राहत होते. गजानन हा त्यांचा गजानन नावाचा एक त्यांचा मुलगा होता. गाडगी मडकी विकण्याचा सदाचा छोटासा एक धंदा होता. भाजलेली मडकी सदा पंचक्रोशीतील गावातल्या बाजारात विकायला नेत असत. गाढवाच्या पाठीवर मडकी ठेवून गावात गावात हाकत हाकत तो बाजारात जायचा. येताना त्याच्या पाठीवर बसूनच तो परत घरी यायचा. कधी कधी एखाद्या बाजारात मडकी शिल्लक राहत असत. मग तो कोण्या एका परत आणण्यापेक्षा कोण्या एका ओळखीच्या घरी ठेवायचा. सदाचे व्यवस्थित चालले होते. आठवड्यातून 2-3दा आपले वडील आता लहानग्या गजाला कळू लागले. आठवड्यातून 2-3 वेळा आपले वडील बाजारात कुठेतरी जातात
हे लहानग्या गजाला कळू लागले होते. वडिलांबरोबर बाजारात आपणही जायचं असा हट्ट त्यांनी धरला. दरवेळी त्याची समजूत घालता घालता सदा व सकू मेटाकुटीसला येत असत. एके दिवशी सदाने एके दिवशी सदाला मडकी विकायला शेजारच्या गावात जायचे होते. तो भल्या पहाटे उठला. बायकोने त्याला भाकरी थापून दिल्या. त्यावेळी गजा हा गाढ झोपलेला होता. बाजारात तेथे जाय मागची मडकी शिल्लक होती, त्यामुळे त्याने काही मडकी घेतली नाही. अनोळखीच्या ठेवली होती, त्यामुळे तो फक्त गाड्यावर बसून त्याला आता जायचे होते. गाढव त्याने रात्री चरायला सोडले होते. ते शोधले व त्यावर तो गावातील एक साधे कुटुंबातील एक जोडपे होते. त्यांचा गजानन नावाचा एक मुलगा होता आणि गाडगी मडकी विकण्याचा त्यांचा हा धंदा होता. पण भाजीने मडके सदा पंचकोशीतील गावातल्या बाजारात विकायला न्यायचा आणि तो ती गाढवांच्या पाठीवर मडकी ठेवून हाकत हाकत बाजाराला जायचा. हे गजाननला काय वाटले होते की आठवड्यातून आपले वडील बाजारात मडकी विकण्यासाठी जातात, नेहमी जातात, आपल्याला बाजारात जायचं आहे असं गजाला वाटलं. मग त्यावेळेस गजाने काय केलं की आपल्याला जायचा असा हट्ट धरला. त्यावेळेस वडिलांसोबत जाण्याचा त्यांनी सारखा हट्ट धरला. दरवेळेस समजूत घालता घालता सदा आणि सकू मेटकळीस यायचे. एके दिवशी सदाला काय वाटलं की मडकी शेजारच्या गावात भल्या पाठे उठून सकूने त्यांना भाकरी थापल्या आणि शिजोरी बांधून दिली. त्यावेळेस गजा गाढ झोपला होता. सदाला बाजारात जाण्याची मडकी शिल्लक होती. ओळखीच्या घरी ठेवली, पण त्यामुळे फक्त गाढवावर बसून त्याला जायचं होतं. असं त्यावर बसले व परस्पर निघाला. बेताने अंगणातल्या चपला सरकवल्या आणि खाटेवरून धडकन उडी पळतच येतच मी येतो सदाने डोक्याला हात लावला की रात्री सदाच्या गावालगतच्या परिसरात जोराचा वादळी पाऊस जोरदार झाला होता. विजा कडकडत होत्या. तडाख्यात एक वाघ सापडला होता. वाघाने बावचळून आपल्या जागेवर पळ काढला व आसरा घेत सदाच्या तो घराच्या मागे येऊन थांबला होता. पहाटेपर्यंत कुठेतरी आशिरे व झुंजू मुंजू होऊन रात पहाट झाली असे वाघाचा जाण्याचा प्रयत्न झाला. इकडे तिकडे पाहत हिंडत होते, पण आता वाघ भिंती लगतच उभा होता. सदा हा मागच्या भिंतीत साहजिकच खिडकीतून भिंतीशी उभ्या असलेल्या वाघाच्या घाबरणे स्पष्ट बोलणे ऐकले व सदा विचार करत बसला. बाबू तू मेला आता, पण अंधार किती झाला. वाघ सदाच्या घराच्या मागे लपला होता आणि सदाला वाटलं की ते गाढवच आहे. त्याच्यावर सदा बसून बाजारात निघाला. मॅडम झालं. शिक्षक या प्रत्येक विद्यार्थ्यांनी 5 ओळी गच अंधारी या पाठावर निबंध लिहून आणा.